नमस्कार, मराठी क्लासिक निटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये समोर हा जो श्रग दिसत आहे तो कसा विणायचा हे आपण शिकणार आहोत। हा लेडीज श्रग आहे। हे बघा, ही अशी वर कॉलर आहे, आणखीन हे दोन बाजूला दोन स्लीव्ज आहेत आणि हे असं व्यवस्थित बसतं। हे घातल्यावर ही कॉलर अशी मानेवर येईल, इकडून असे हात येईल, पाठीमागच्या बाजूला हे कंप्लीट असं दिसणार आहे। हे बघा, तसेच विणायला खूपच सोपा आहे, अतिशय कमी वेळात होतो। हा विणण्यासाठी सर्वसाधारणपणे 235 ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे। 2 कलर वापरलेले आहेत यामध्ये। नवीन जे शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखा असा हा श्रग आहे। अगदी व्यवस्थित येतो। स्लीवलेस ड्रेस किंवा टॉपलेस वगैरे आपण जेव्हा कपडे घालतो तेव्हा त्याच्यावर असा अगदी जस्ट कव्हर अप करण्यासाठी वगैरे या प्रकारचे स्वेटर किंवा श्रग वापरले जातात। कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करायला विसरू नका। मोठ्या सुईवर टाके घालायचे आहेत, म्हणजेच ज्या सुईने आपण सगळं विणकाम करणार आहोत त्याच्यापेक्षा 1 नंबर मोठ्या सुईवर टाके घालायचे आहेत। तर ही 7 नंबरची म्हणजेच 4.5 mm ची सुई आहे आणि त्याच्यावर टाके घातलेले आहेत। फक्त टाके घालण्यासाठीच या सुईचा उपयोग करायचा आहे। याच्यानंतर मात्र सगळं विणकाम हे याच्यापेक्षा लहान नंबरच्या सुईने करायचं आहे। टाके थोडे सैल हवे आहेत म्हणून मोठ्या नंबरच्या सुईवर टाके घातलेले आहेत। टाके घालताना इथे इतका असा धागा सोडलेला आहे, सोडायचा आहे, म्हणजे त्याच धाग्याने आपल्याला शिवायला येईल। सुईवर 70 टाके घातलेले आहेत। आता सगळं विणकाम हे 8 नंबरची सुई म्हणजेच 4 mm च्या सुईने विणकाम करायचं आहे। टाके घालण्यासाठी फक्त ही 1 नंबरची मोठी सुई वापरलेली आहे। 70 टाके घातलेले आहेत आणि याच्यावर ह्या 8 नंबरच्या सुयांनी आता सुरुवात करायची आहे आणि 2 ओळी या सुलट करायच्या आहेत। सगळे टाके हे सुलट विणायचे दोन्ही बाजूनी। 2 ओळी सुलट करून घेऊया आपण। 2 ओळी सुलट करून झालेले आहेत। याच्यानंतर 3 ओळी करायच्या आहेत। त्यातली ही सुलट बाजू असणार आहे। तर सुलट बाजूची ओळ सुलट, उलट बाजूची ओळ उलट आणि सुलट बाजूची ओळ सुलट, याप्रमाणे 3 ओळी विणायच्या आहेत। पहिला आणि शेवटचा टाका हा दोनही बाजूनी सुलट विणायचा आहे। तर 3 ओळी आपण विणून घेऊया, तेवढं विणून घेऊया आपण। 3 ओळी झालेल्या आहेत। आता आपण उलट बाजूला आलेलो आहोत। तर इथे आपल्याला दुसरा कलर घ्यायचा आहे। पहिल्यांदा हा टाका काढून घ्यायचा आणि मग इथे गाठ घालायची आणि या धाग्याने आहे अशाच ओळी विणायच्या आहेत, फक्त धागा चेंज केलेला आहे। तर ही ओळ उलट येईल आणि त्यानंतरची 1 ओळ सुलट, याप्रमाणे ह्या धाग्याने आपण या 2 ओळी विणून घेऊया। 2 ओळी या कलरने घालून झालेले आहेत, हे याप्रमाणे दिसणार आहे। आपण उलट बाजूलाच आहोत, कारण उलट बाजूनेच सुरुवात केलेली होती या कलरने घालायला। तर आता हा धागा इथे असा कट करून टाकायचा छोटासाच आणि आता पुन्हा ब्लॅक कलरने विणायला सुरुवात करायची आहे। आता पुन्हा आहे अशाच ओळी विणायच्या, म्हणजे उलट बाजूची ओळ उलट, सुलट बाजूची ओळ सुलट, याप्रमाणे। तर याप्रमाणे आता ब्लॅकने पुन्हा 3 ओळी आपण घालून घेऊया, 1 उलट, 1 सुलट आणि 1 उलट, याप्रमाणे ब्लॅकने पुन्हा आपण 3 ओळी घालून घेऊया। हे पहा, या 3 ओळी झालेल्या आहेत। आता याच्यावर 2 ओळी पूर्ण सुलट घालायच्या आहेत। त्यानंतर 4 ओळी सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, याप्रमाणे ह्या 4 ओळी विणायच्या आहेत, म्हणजे एकूण 6 ओळी होतात। तर त्या आपण विणून घेऊया। या 2 ओळी सुलट आणि त्यानंतरच्या ह्या 4 ओळी घालून झालेल्या आहेत। आता पुन्हा याच 2 ओळी घालायच्या आहेत, म्हणजेच 2 ओळी आता सुलट घालायच्या आणि त्यानंतर पुन्हा या 6 ओळी घालायच्या आहेत। सुलट बाजूची ओळ सुलट, उलट बाजूची ओळ उलट, याप्रमाणे या 6 ओळी, अशा एकूण या आता 8 ओळी होतात, त्या करून घेऊया। ह्या साध्या ओळी आहेत त्यामुळे मी दाखवत नाहीये। ह्या 2 ओळी आणि या 6 ओळी घालून झालेल्या आहेत। आता हा कलर घ्यायचा आहे,
थोडीशी मध्ये डिझाईन घालायची आहे। इथे गाठ घालून घ्यायची या 2 कलरची। आता या कलरने 2 ओळी डिझाईन घालणार आहोत आपण। तर ते असं पहिला टाका आहे तो मात्र ब्लॅकनी विणायचा आहे आणि या ब्लॅकच्या खालून हा धागा घ्यायचा। हा जो पहिला टाका आहे त्याचे 3 टाके याप्रमाणे करायचे आहेत। पहिला विणायचा, एक सुलट विणला, आत धागा घ्यायचा आणि पुन्हा त्याच टाक्यातून आणखीन एक वेळा सुलट विणायचा आहे। हे बघा, एका टाक्याचे 3 टाके झालेले आहेत। त्यानंतर पुढचा टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा। हेच 2 टाके पुन्हा पुन्हा रिपीट करायचे आहेत। एकाचे 3 करायचे, एक सुलट विणायचा, आत धागा घ्यायचा, त्याच टाक्यातून पुन्हा एकदा सुलट विणायचा। याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे। एका टाक्याचे 3 करायचे, त्यानंतरचा टाका फक्त उचलून घ्यायचा आहे न विणता। याप्रमाणे पूर्ण ओळ करायची। शेवटी याचप्रमाणे केल्यानंतर एकाचे 3 येतात। शेवटचा टाका जो आहे तो तेवढा इथे सुलट विणायचा आहे। याप्रमाणे ही ओळ झाली। पाठीमागची ओळ पहिला आहे असा सुलट विणायचा। या 3चा 1 पाठीमागून करायचा आहे। याप्रमाणे आता धागा आत घ्यायचा आणि हा जो उचललेला टाका आहे तो याप्रमाणे उचलून घ्यायचा। पुन्हा धागा बाहेर, पुन्हा या 3चा 1 पाठीमागून करायचा, पुन्हा 3चा 1 करायचा, आत धागा घ्यायचा। काळा टाका जो आहे तो उचलायचा आहे, पण आत धागा घ्यायचा, हा न विणता पुन्हा उचलायचा, धागा बाहेर, पुन्हा या 3चा 1 करायचा। याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे। शेवटपर्यंत आपण याप्रमाणे विणलेलं आहे। शेवटी हा 3चा 1 येतोच आणि हा जो टाका आहे शेवटचा तो पुन्हा सुलट विणायचा आहे। हे याप्रमाणे दिसणार आहे। तर या 2 ओळी फक्त या कलरने घालायच्या आहेत। यानंतर पुन्हा 6 ओळी या घालायच्या। तर हा धागा इथे कट करायचा नाही आहे। सुलट बाजूची सुरुवात करताना सुलट ओळीला हा धागा असा ठेवायचा आणि त्याच्या खालून प्रत्येक वेळी हा असा घ्यायचा आहे, म्हणजे तो पुढे पुढे कॅरी होईल, प्रत्येक वेळी कट करून लावावा लागणार नाही। तर इथून पुढे 6 ओळी याप्रमाणे करायच्या आहेत। सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, पहिला आणि शेवटचा टाका दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे। तर याप्रमाणे 6 ओळी करायच्या आणि मध्ये 2 ओळीची ही डिझाईन घालायची आहे। हे बघा, हे याप्रमाणे दिसणार आहे। तर ही सुलट बाजूची ओळ आहे। ब्लॅकनेच या 6 ओळी घालायच्या आहेत। फक्त मध्ये तेवढ्या 2 ओळी जो वेगळा कलर आहे दुसरा त्याने घालायच्या। हे याप्रमाणे दिसणार आहे। एकूण 6 ओळी आपण घालून घेऊया। ही पहिली ओळ आपण घालायला सुरुवात केलेली आहे, म्हणजे सुलट बाजूची ओळ सुलट, उलट बाजूची ओळ उलट, याप्रमाणे एकूण 6 ओळी घालायच्या आहेत। तर त्या आपण घालून घेऊया। हे पहा, या 6 ओळी आपण घालून झालेल्या आहेत। हे याप्रमाणे दिसणार आहेत। तर या 6 ओळी झाल्यानंतर प्रत्येक वेळी या 2 ओळी या कलरच्या घालायच्या आहेत। विण तीच आहे, फक्त याप्रमाणे विणायचं आहे। आता या धाग्याने विणायचं आहे। पहिला नेहमीप्रमाणे सुलट, या ओळीला आपण विणताना पहिल्या एका टाक्याचे 3 केलेले,
तर यावेळी तसं न करता पहिला टाका फक्त उचलून घ्यायचा आणि नंतरच्या टाक्याचे 1/3 करायचे, हा फरक असणार आहे। त्यानंतर पुन्हा एक उचलायचा, पुन्हा या एका टाक्याचे 3 करायचे। याप्रमाणे हा सिक्वेन्स चालू ठेवायचा आहे। म्हणजेच हे बघा, प्रत्येक वेळी जेव्हा आपण या कलरने 2 ओळी घालणार आहोत त्यावेळी एवढंच बघायचं आहे की आधीच्या ओळीला कुठल्या टाक्याचे एकाचे 3 केलेले आहेत, मागच्या ओळीला ज्या एकाचे 3 केलेले आहेत त्याच टाक्याचे न करता त्याच्या पुढच्या टाक्याचे एकाचे 3 करायचे। याने काय होणार आहे तर हा टाका आणि हा टाका याच्यामध्ये हा आता येईल, अशा प्रमाणे हे डिझाइन येत जाईल। तर आता या ओळीला आपण पहिल्या टाक्याचे एकाचे 3 केले, आता या ओळीला आपण पहिला उचलून घ्यायचा, नंतरच्या टाक्याचे एकाचे 3 करायचे। याप्रमाणे हे असं चालू ठेवायचं आहे। प्रत्येक वेळी या कलरने सुरुवात करताना एवढंच बघायचं आहे, मागच्या ओळीला कुठल्या एका टाक्याचे 3 टाके केलेले आहेत तो सोडून त्याच्या पुढच्या टाक्याचे एकाचे 3 करायचे। याप्रमाणे हे करायचं आहे। तर ही ओळ पूर्ण होईल, त्याच्या पाठीमागची ओळ पण याचप्रमाणे पूर्ण करायची जशी आपण याची केलेली आहे। त्यानंतर पुन्हा ह्या 6 ओळी घालायच्या, पुन्हा या 2 ओळी, असा हा पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे। हे पहा, हे याप्रमाणे दिसणार आहे। तर इथून पुढे हाच पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे। 6 ओळी या ब्लॅकच्या घालायच्या, 2 ओळी हा जो कलर आहे पीच कलर त्याने घालायच्या आहेत। तर हे असं अल्टरनेट करत जायचं आहे। यामुळे काय होईल की या 2 बबल्सच्या मध्ये हा येईल, याच्या पुढे जे असेल ते या 2च्या मध्ये इथे, याप्रमाणे हे असं येत जाईल, त्याचा सिक्वेन्स तो बरोबर येत जाईल। तर याप्रमाणे हे विणकाम चालू ठेवायचं आहे। प्रत्येक 6 ओळीनंतर ह्या 2 ओळी कंटिन्यू करायच्या आहेत आणि ही जी दिसते स्पष्ट लाईन इथपासून 25 इंच इतकं होईपर्यंत हाच पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे। हे बघा, या 2 ओळी आपण अशा घातलेल्या आहेत, तर ही जी सर्वात शेवटची ओळ आहे ही दिसते, 2 ओळी या सुलट केलेल्या आहेत। इथपासून मोजायला सुरुवात करायची आहे आणि 25 इंच इतकं झालं की थांबायचं आहे। तर तिथपर्यंत आपण विणून घेऊया। हे पहा, याची लेंथ झालेली आहे विणून, ही हाईट आहे। तर सर्वसाधारणपणे ही जी हाईट आहे ती 14 इंच आहे आणि हे आडवा जो आहे भाग इथून इथपर्यंत त्याची लेंथ लांबी म्हणता येईल ती आहे 24 इंच। तर आपण ज्या सुया आणखीन लोकर वापरू त्याप्रमाणे हे कमी जास्त ओळी होऊ शकतात। तर साधारण इतकं विणायचं आहे। हे 14 इंच आहे आणि हे 24 इंच आहे। यानंतर इथे या 6 ओळी घालून झालेल्या आहेत ब्लॅकच्या, इथून पुढे हा पॅटर्न कंटिन्यू करायचा आहे। 2 ओळी सुलट घालायच्या, याच्यानंतर पूर्ण सुलट, त्यानंतर पुन्हा 6 ओळी या 1 ओळ सुलट 1 ओळ उलट याप्रमाणे येतील आणि पुन्हा या 2 ओळी सुलट करायच्या आहेत। या 2 ओळी, या 6 ओळी आणि या 2 ओळी, म्हणजे एकूण 10 ओळी या होतात। तर या 10 ओळी विणून घेऊया, नंतर हा भाग विणायचा आहे। म्हणजे दोन्ही साईडला हातासाठी जी पट्टी आहे ती व्यवस्थित येईल। तर याच्यानंतर 2 ओळी सुलट, त्यानंतर 6 ओळी 1 ओळ सुलट 1 ओळ उलट याप्रमाणे येईल आणि पुन्हा 2 ओळी सुलट विणायच्या। तर या एवढ्या आपण ओळी विणून घेऊया। हे पहा, इथून इथपर्यंत विणून झालेला आहे। हा स्लीवचा बॉर्डरचा भाग आहे। तर हा जो आहे तो आपण विणत आहोत, इथपर्यंत आपण आलेलो आहोत। तर आता या 3 ओळी घालायच्या आहेत। तर याच्यानंतर या ब्लॅकने 3 ओळी घालायच्या आहेत। सुलट बाजूची ओळ सुलट, उलट बाजूची ओळ उलट आणि पुन्हा सुलट बाजूची 1 ओळ सुलट, याप्रमाणे या 3 ओळी करायच्या आहेत। तर त्या करून घेऊया आपण। या 3 ओळी झालेल्या आहेत। आता आपण उलट बाजूला आहोत। आता इथे पीच कलर लावायचा आहे। ब्लॅक धागा आहे तो इथे असाच ठेवायचा आणि इथे पीच लावायचं आहे आणि याने 2 ओळी करायच्या आहेत। त्याच्यापूर्वी इथे आधी गाठ घालून घ्यायची। इथे हा कलर लावल्यानंतर 1 ओळ पूर्ण उलट, ही उलट बाजूची, आणि 1 ओळ सुलट, याप्रमाणे या 2 ओळी विणायच्या आहेत। तर त्याही 2 ओळी आपण विणून घेऊया। या कलरने
2 ओळी घालून झालेले आहेत। आता हा धागा इथे कट करून टाकायचा आहे, त्याचं विणकाम संपलेलं आहे। इथे एवढा असा कट करून टाकायचा। त्याच्यानंतर ह्या ब्लॅकने 3 ओळी घालून घ्यायच्या आहेत। ही उलट बाजू आहे, तर उलट बाजूची एक ओळ पूर्ण उलट, सुलट बाजूची ओळ सुलट आणि पुन्हा उलट बाजूची ओळ, याप्रमाणे पुन्हा ब्लॅकने 3 ओळी आपण घालून घेऊया। ब्लॅकने सुद्धा 3 ओळी घालून झालेल्या आहेत। आपण आता सुलट बाजूला आहोत। आता 2 ओळी सुलट विणायच्या आहेत आणि मग टाके बंद करायचे आहेत। तर या 2 ओळी पण आपण करून घेऊया। 2 ओळी पूर्ण सुलट करायच्या आहेत। 2 ओळी सुलट विणून झालेल्या आहेत। आता टाके बंद करायचे आहेत। पहिला विणायचा, दुसरा विणायचा, ही सुलट बाजूच आहे। पहिला त्यावरून काढून टाकायचा। याप्रमाणे सगळे टाके बंद करायचे आहेत। सगळे टाके बंद झालेले आहेत। इथे एवढा असा धागा शिवण्यासाठी वगैरे म्हणून सोडायचा आहे। इथे कट करायचा। हा जो धागा आहे तो हा शेवटच्या टाक्यातून काढायचा की हा टाका एक बंद होऊन जातो। आपला पूर्ण विणकाम झालेलं आहे आणि हे याप्रमाणे दिसणार आहे। अखंड असा हा आयत किंवा रेक्टँगल तयार झालेला आहे। आता याचा आपण श्रग शिवायचा आहे। तर ह्या बाजू शिवण्यापूर्वी हे असे जे धागे जिथे जिथे राहिले असतील कुठल्याही कलरचे, ते असे इथे आतल्या बाजूने असे लपवून टाकायचे आहेत की जेणेकरून दिसून येत बाहेरून। हे बघा, टाक्यांची दिशा ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे हे असे लपवून टाकायचे। हे बघा, याप्रमाणे सगळे धागे ते लपवून टाकायचे आहेत। आता हे बरोबर असं मध्ये फोल्ड करायचे। सुलट बाजू किंवा राईट साइड ही बाहेरच्या बाजूला आली पाहिजे। बरोबर मधून असा फोल्ड केलेला आहे। दोन्ही बाजूला सुरुवातीला आणि शेवटी आपण एवढे धागे सोडलेले आहेत त्याच धाग्याने शिवायचे। हे बरोबर एकमेकासमोर येईल असं बघायचं आहे। सुरुवातीपासून इथपर्यंत शिवायचं आहे। त्यापूर्वी हे असं प्लेन करून घ्यायचं। हे बघा, हा कलर आणि हा कलर एक समोरासमोर आला पाहिजे। सुलट बाजूनेच शिवायचं आहे। तर पहिल्यांदा अगदी कॉर्नरला जिथे धागा आहे त्याच्या समोरून एकदा काढून घ्यायचा आणि ही जी बाजू आहे या बाजूची ते थोडंसं एक इथपर्यंत शिवायचं आहे। मग ही बाजू शिवायची। भाईचं जिथे ओपनिंग आहे तिथून हे इथपर्यंत एवढंसं शिवायचं आहे। हे जे भाईचं ओपनिंग आहे तिथे सर्वसाधारणपणे 1 इंचपर्यंत शिवायचं आहे। कमी जास्त थोडं चालू शकतं। तर हे समोरासमोर जे टाके दिसतात हे असे ते तिथे शिवायचं आहे। फार असं ओढून खेचून असं अगदी टाईट शिवायचं नाही, असं थोडं लूजच शिवायचं म्हणजे ते घातल्यावर व्यवस्थित बसतं। हे बघा, एक 4-1च टाके इथे घालावे लागणार आहेत, जास्त नाही घालायचे। हे बघा, हे झाले 4च टाके घातलेले आहेत इथे। याच धाग्याने इकडे पण शिवायचं आहे। त्यासाठी हा जो धागा इथे आहे तो इथपर्यंत आपल्याला आणायचा आहे। तर पुन्हा आहे त्याच डिरेक्शननं शिवत जायचं म्हणजे तो धागा तिथपर्यंत पोहोचेल। रेक्टँगल फोल्ड केल्यानंतर या ज्या लांब बाजू आहेत त्या दोन्ही एकत्र केलेल्या आहेत आणि आता शिवायचं आहे। हे समोरासमोर जे टाके दिसतात तिथे समोरासमोर असं शिवत जायचं आहे। हे बघा, आडवे हे जे टाके दिसतात तिथे शिवायचं। फक्त जी ती ओळ समोरासमोर आली पाहिजे एवढं बघायचं आहे। तर ही पहिली आणि ही दुसरी लाईन
याप्रमाणे शिवायचं आहे। थोडं अर्धा ते 1 इंच तुम्ही कमी जास्त पण शिवू शकता, असं काही नाही आहे की एवढंच शिवलं पाहिजे। हे बघा, ही बबलची जी दुसरी लाईन आहे तिथपर्यंत आपण आलेलो आहोत। यानेच इथे अशी एखादी गाठ घालून टाकायची आणि हा धागा आतमध्ये लपवून टाकायचा। हे याप्रमाणे शिवलेलं आहे इथे। त्याप्रमाणे आपण तिकडे धागा लपवला त्याप्रमाणे हाही धागा लपवून टाकायचा आहे। हे बघा, हे याप्रमाणे दिसणार आहे। हे इथे स्लीवचं ओपनिंग आहे, इथून असं इथपर्यंत हे शिवलेलं आहे। याचप्रमाणे इकडचं सुद्धा शिवायचं आहे। इकडेही आपण धागा सोडलेला आहे। तर ही भाई, हे भाईचं इथे ओपनिंग इथून एवढंसं आणि इथून पुन्हा बरोबर ह्या बबलच्या दुसऱ्या लाईनपर्यंत शिवायचं आहे। तर ते शिवून घेऊया आपण। आता श्रगची पट्टी विणायची आहे। इथे अशी गोल पट्टी आपल्याला जोडावी लागणार आहे। सुईवर 13 टाके घातलेले आहेत। हे बघा, याप्रमाणे ही पट्टी विणायची आहे। पहिल्या 2 ओळी सगळ्या सुलट विणायच्या। 13 टाक्यांवर 2 ओळी सुलट विणायच्या। शेवटचा टाका मात्र उलट विणायचा आहे एजिंगसाठी। आता याप्रमाणे विणायचं आहे। हा पहिला जो टाका आहे तो फक्त असा उचलून घ्यायचा आणि नंतरचे सगळे टाके सुलट। ही सुलट बाजूची ओळ असणार आहे। उलट बाजूची ओळ, पहिला सुलट आणि बाकीचे सगळे उलट। याप्रमाणे ही उलट बाजूची ओळ येईल। याप्रमाणे आणखीन 4 ओळी आपण विणून घेऊया। सुलट बाजूची ओळ पूर्ण सुलट, उलट बाजूची ओळ पूर्ण उलट, म्हणजे एकूण या 6 ओळी होतील। हे पहा, एकूण या 6 ओळी झालेल्या आहेत। तर या 6 ओळी झाल्यानंतर पॅटर्न याप्रमाणे असणार आहे। 2 ओळी पूर्ण सुलट घालायच्या, पुन्हा 6 ओळी या घालायच्या। याप्रमाणे ही पट्टी अशी विणत जायची आहे। पहिला टाका सुलट बाजूला फक्त उचलून घ्यायचा आहे आणि हा शेवटचा टाका जो आहे तो दोन्ही बाजूनी सुलट विणायचा आहे, एवढाच फरक आहे। बाकी हे असंच विणकाम सुरू ठेवायचं। 6 ओळी या, 2 ओळी पूर्ण सुलट, याप्रमाणे। तर ही पट्टी किती विणायची? हा जो कंप्लीट असा जो हा मधला जो गोल आहे त्याला पुरेल इतकी विणायची आहे। साधारण आपली विणून होत आल्यावर असं बघत जायचं की ती पुरते का, आणि मग थांबायचं आहे। कमी जास्त थोडीफार असू शकते। तर आपण आता विणायला सुरुवात करूया आणि एवढी अशी साधारण ही पट्टी जेवढी आहे तेवढं ते विणायचं आहे। हे पहा, ही पट्टी विणून तयार झालेली आहे, गळ्याची गळपट्टी। आता ही याला जोडायची आहे किंवा शिवायची आहे। तर ह्या पट्टीला 2 एजिंग आहेत। हे बघा, ही जी आहे ही जो आपण सुरुवातीला टाका विणायचो ती, आणि एका बाजूला आपण दोन्ही बाजूनी सुलट विणलेले आहे। तर जे दोन्ही बाजूला सुलट विणलेलं आहे त्या बाजूने शिवायचं आहे। ही बाजू आहे ती बाहेरच्या बाजूला किंवा गळ्याच्या बाजूला येईल। ही अशी व्यवस्थित छान दिसते ती एजिंग। टाके आत्ताच बंद करायचे नाही आहेत। त्याचं कारण असं की जर पट्टी कमी पडली तर आणखीन वाढवता यावी, आणि जास्त असेल तर त्याबरोबरची करता यावी, यासाठी तर टाके हे असेच सुईवर ठेवायचे। हे जेवढं माप आहे ओपन त्याच्या एक साधारणपणे 3 ते 4 पट इतका धागा घ्यायचा, म्हणजे परत जोडायला नको आपल्याला। याप्रमाणे आता पट्टी कशी शिवायची ते बघूया। जिथून सुरुवात पट्टी विणायला केलेली आहे तीच बाजू येणार आहे, कारण दुसऱ्या बाजूने आपण अजून टाके बंद केलेले नाही आहेत। ही सुलट बाजूच असणार आहे। ही जी आहे पट्टीची ती ही सुलट बाजू आहे, तर ती अशी याच्यावर ठेवायची, म्हणजे याची ही सुलट बाजू आणि पट्टीची सुलट बाजू एकमेकासमोर आल्या पाहिजेत, एवढं बघायचं आहे। आपण इथे जिथे मध्ये शिवलेलं आहे अंडर आर्म तिथून सुरुवात करायची। तर पट्टीची सुलट बाजू आणि ही श्रगची सुलट बाजू दोन्हीही आतल्या बाजूला आहे, तेवढं लक्षात ठेवायचं। ही उलट बाजू आहे आणि याची उलट बाजू इकडे आहे। ह्या एकमेकासमोर सुलट बाजू आलेल्या आहेत। हे बरोबर अंडर
आर्म जिथे आपण शिवलेला आहे तिथून सुरुवात करायची। पहिल्यांदा इथे एक अशी गाठ घालून घ्यायची, हे बघा। याप्रमाणे आणि ह्या दोन बाजू अशा एकसारख्या करायच्या। समोरासमोरच्या टाक्यातून हे शिवत जायचं आहे। याप्रमाणे टाके घालत जायचे। याप्रमाणे दोन्ही बाजूच्या कडेने असं शिवत जायचंय। पहिल्यांदा धागा मोठा आहे त्यामुळे थोडंसं आपल्याला ओढावं लागेल। याप्रमाणे टाके घालत जायचं आहे। एकाच दिशेने शिवायचं आहे। हे याप्रमाणे शिवत जायचं आहे। या बाजूने हे असं दिसणार आहे। तर कंप्लीट असं राऊंड करून इथे येईपर्यंत आपण शिवून घेऊया आणि मग पट्टीचे टाके वगैरे कसे बंद करायचे आणि त्या दोन बाजू कशा जोडायच्या हे पाहता येईल। याचप्रमाणे हे असं शिवत जायचं आहे, कंप्लीट असं पकडत पकडत ही पट्टी आपोआप या बाजूला येत जाईल। हे पहा, इथून आपण ही पट्टी शिवायला सुरुवात केली होती ती अशी कंप्लीट अशी गोल शिवून झालेली आहे। ही बाजू आणि ही बाजू अशी जवळ येईल इथपर्यंत ही पट्टी विणायची होती, तर ते बरोबर माप झालेलं आहे। इथे जर आणखीन थोडी विणावी लागत असेल तर ती विणायची, जास्त झाली असेल तर थोडी कमी करावी लागेल। तर याप्रमाणे हे बघा, हे याप्रमाणे आहे। इथं बरोबर हे दोन टोकं येतात। याप्रमाणे ही पट्टी शिवायची आहे। आता हे जे टाके आहेत ते बंद करायचे आहेत। आता तर टाके याप्रमाणे बंद करायचे। दोनचा एक करायचा, तो पुन्हा डाव्या सुईवर ठेवायचा, पुन्हा दोनचा एक, याप्रमाणे टाके सगळे बंद करायचे आहेत। सगळे टाके बंद झालेले आहेत। हे बघा, हे बरोबर हे दोन बाजू इझी इथपर्यंत येतात। हे याप्रमाणे तिथपर्यंत ते विणायचं आहे, म्हणून शेवटी सर्वात बंद करायचे टाके। थोडेफार कमी जास्त करावं लागेल तर इथे अगदी छोटासा असा धागा कट करायचा। हा कट केलेला धागा यातून काढायचा की हा टाका बंद होऊन जातो। हे असे एकमेकाला असे जोडायचे आतल्या बाजूने, म्हणजे दोन्हीच्या सुलट बाजू या एकमेकासमोर आहेत आणि इकडून असं हे शिवायचं आहे शेवटपर्यंत। हे आता एक दोन टाके इथे घालायचे आहेत, ते घालून घेऊया आपण। हे बघा, ह्या ज्या पट्टीचे हे दोन शेवट आहेत ते आतल्या बाजूने म्हणजेच उलट बाजूने शिवायचं आहे। हे असे एकमेकासमोर पकडायचे आणि त्याचप्रमाणे शिवायचे। हे पहा, हे इथपर्यंत व्यवस्थित असं शिवून झालेलं आहे। हे बघा, हे जे धागे सगळे राहिलेले आहेत ते आतमध्ये असे लपवून टाकायचे। हे असे साईडच्या टाक्यांमधून, हे बघा, हे असे लपवून टाकायचे आहेत सगळे। हे याप्रमाणे झालेलं आहे तयार। हे पहा, आपला सगळा श्रग शिवून झालेला आहे। याप्रमाणे हे दिसणार आहे। ही पट्टी नंतर आपण जोडलेली आहे, व्यवस्थित बसतो हा। कुठलीही बाजू तुम्ही वरती करू शकता। इथून एक हात आणि इथून असे दोन्ही बाजूने दोन हात घातले की हा बरोबर असा पाठीमागे येतो आणि पुढच्या बाजूला असा हा येईल। पाठीमागच्या बाजूने हा असा दिसेल। विणायला सोपा आहे। एक रेक्टँगल पीस विणून त्याचा हा श्रग विणलेला आहे। हे बघा, कोणालाही सहज विणता येईल असा आहे। त्याचप्रमाणे यातून तुम्ही कुठल्याही मापाचा विणू शकता। तर आशा आहे की तुम्हाला हा नक्की आवडेल। तर एकदा जरूर करून पहा
आपल्या सूचनांचे स्वागत आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.